मोठा पराक्रम गाजवल्यासारखं वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाक. गुरुमातेने तुला डोक्यावर बसवलं होतं म्हणून एवढं उडायची गरज नाही. या येऊन गेल्या, मी इथेच आहे कायम. तेव्हा आपल्या मनाप्रमाणे वागायचा विचारही करायचा नाही, कळलं? नाही आहे, माझं कोणी कितीही कौतुक करू दे, कितीही वाईट बोलू दे, पण मी माझ्यावरचे संस्कार जसे आहेत तसाच वागेन. माझी मर्यादा ओळखून बोले, त्यात कधीच काही बदल नाही होणार. उलट मला आता तुमची काळजी वाटते. म्हणजे बघा ना, म्हणजे दरवेळी तुम्ही तनयाला पाठीशी घालता, दरवेळेला ती तुमचा अपेक्षा भंग करते, अक्षरशः तुम्हाला तोंडावर पाडते. नाही बघवत मला आई. जेव्हा गुरुमातांसमोर तुम्ही माझं नाव पुढे केलं तेव्हा मला वाटलं चला आता तरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला. असो, पण आई तुमची मदत मिळाली असती ना तर मी त्यांची अजून चांगल्या पद्धतीने सेवा करू शकले असते. तुमचंही कौतुक झालं असतं. पण तुम्ही चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेत आणि हरलात, म्हणून मी जिंकले. तुला लाज नाही वाटत हे बोलून दाखवायला? एरवी मारे नम्रपणाचा आव आणत फिरतेस. म्हणजे तुझा खरा चेहरा हाय. जिंकल्याचा माज दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर मला. नाही हो आई, मला जिंकण्यात रसच नाहीये. आणि जरी मला काही जिंकायचं असेल ना तर ते मन जिंकायचं तुमचं. तुमच्याशी स्पर्धा नाही. मला तुमच्या सोबतीनं आपल्या अख्ख्या कुटुंबाला जपायचं. माझ्या सोबतीची अपेक्षाच करू नकोस तू. नाही म्हणजे गुरुमातेला तू नेमकी काय पट्टी पडवलीस आणि घोळात घेतलंस ते मला माहित नाही. अर्थात मला त्याने काही फरकही पडत नाही. पण एक नक्की, या घरात मी तुला जास्त दिवस टिकू देत नाही. ते आधीही ठरलं होतं, आत्ताही ठरलेलंच आहे. जगाला अहंकार वाटू दे, पण मी माझ्या आकाशला तुझ्या तावडीतून सोडवून दाखवेनच. ठीक आहे आई, जशी तुमची इच्छा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. पण मला एकच गोष्ट योग्य वाटते, ते म्हणजे माझं कर्तव्य पार पाडणं. आणि मी माझं कर्तव्य पूर्ण करत राहीन. मला जायचे तिथे जा, पण या घरात तुम्हाला अजिबात जागा नाही. निघा चल. नको ना बाबा, प्लीज. नाही 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 प्लीज मी काढले ते विजा, मी काढले. आईला नको ना बाहेर काढ, प्लीज ना बाबा, प्लीज प्लीज ना बाबा. म्हणजे तुम्ही दोघं एकत्र आहात, तुम्ही नेहमी असं करतात. मी घाबरलो आता ना तुमचं भांडण झालं म्हणून. मग कोणी सांगितलं असं अगाऊपणा करायला? ते पण परमनंट स्केच पेन ने. परमनंट स्केच पेन नाहीये बाबा, हे बघ नॉर्मल स्केच पेन आहे बाबा. पण तो एकदम जोकर दिसतोय. हो का? वसुंधरा, बनी खूप मस्तीखोर झाला असं नाही वाटत का? त्याची थोडी शाळा घेतली पाहिजे. माझ्या चेहऱ्यावर त्यांनी मिशी काढली ना, मग आपण बनीच्या चेहऱ्यावर दाढी काढू. कसं नाही? कोण कोण कोण? कुठे कुठे कोणीही वाचवणार नाहीये तुला. काय झालं बाबा? हे झालंय. अरे एवढ्या मोठ्या मिशा. बाबा अहो झोपले होते ते, तेव्हा काढलं त्याने. काय रे तू थांब, तुला सोडणार नाही. तुझ्या चेहऱ्यावरती ना मिशी दाढी सगळीच बनवलं तू. बस तरी काम करा, तुम्ही ना मोठा परमनंट मार्केट घेऊन या. नको ना. नको ना. बाबाच्या चेहऱ्यावर मिशी काढताना काही नाही वाटलं तुला? अंटेस थांब. तुम्हाला माहितीये माझ्या स्कूलमध्ये ना दाढी मिशवाली मुलं अलाउड नाही. नाही काही प्रॉब्लेम नाहीये. टीचर्स मी बोलीन. ओके काही प्रॉब्लेम. तुम्ही घेऊन या, आपण बनूया. मस्त बनवा. डाकू डाकू सारखे दाड्या विषय काढ आणि माझ्यासारखे केस पण पांढरिंग. केसाचा बसली.
विशाखा अर्धा तास झालाय सांगून, तर मला 1 कप चहा मिळण्यासाठी काय घेणार आहेस तू? काही नाही. देवानी 2 हात दिलेत ना, मग घ्यावा स्वतः करून. का? आपल्या घरातली सगळी नोकर मंडळी कुठे गेली? सुट्टी दिली आहे त्यांना. तुझ्याशी ना काही बोलण्यातच अर्थ नाही. मी पण 1 कप घेणार आहे. हा बच्चा बोल, कसं चाललंय सगळं तिकडे? एकदम वाईट आहे सगळं आणि अजून वाईट होतच चाललंय. त्या आई साधे माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत आणि अखिल पण काहीतरी विचित्र सारखा वागतोय. हे तर होणारच होतं ना. पण हे बघ, जरा कळ काढ, नंतर सगळं नॉर्मल होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तोपर्यंत ना नवीन काही उद्योग करून ठेवू नकोस प्लीज. शहाण्यासारखी वाग बच्चा, आणि खास करून जयश्री समोर. आणि मग त्या वसुंधराचं काय? काल त्या गुरुमातांनी कौतुक केल्यापासनं ही अख्ख्या घराची मालकी नसल्यासारखी वागतेय. कधी कधी तर मला असं वाटतं ना, सरळ जाऊन तिला एक नो नो नो, जे काय मनात आहे ना ते मनातच ठेवायचं. आधीच ना डॅमेज कंट्रोल करून करून नाकी नऊ आलेत माझे. नंतर बघू काय करायचं ते. म्हणजे मी आयुष्यभर मान खाली घालूनच वागायचं का? हो, त्या वसुंधराला ना मी तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. आधीच अक्कल कमी आहे, स्वतःचं डोकं वापरू नकोस, कळलं? हा ग मम्मा, व्हॉट डू यू मीन? विशाखा मॅडम, हो विशाखा मॅडम, बाहेर या. एक मिनिट, तर मी तुला नंतर फोन करते. 1 मिनिट. हा ग मम्मा,